बानू, काय ग कसला इतका विचार करतेस? आमसनी तरी सांग. गंगा, मी पार्वती तुला शाप देते की तू आज जितकी पवित्र आहेस तितकीच कलियुगात मलिन होशील, अपवित्र होशील, अशुद्ध होशील. रंग्यारा आख्यानामध्ये जे कानावर पडलं त्याचा विचार करते हाय मी. हा नाही, खरं म्हणजे मी बी तोच विचार करत होतो. म्हणजे पार्वती देवी गंगा देवीसनी असा काय शाप देतील असं काय वाटलं नव्हतं. मला बी तसं वाटलं नव्हतं, पण दिलाच नव्हतं त्यांनी शाप. बानू, काय तू अशी गपगप राहिलीस का? आमसनी काय कळतच नाही काय करावं. बानुताई, अहो तुमच्या मनामध्ये जे काही चाललं असेल ते आम्हासनी बी सांगा, तुम्हासनीच बरं वाटेल बघा. रंग्या गंगी, अरे मानस सरोवरामध्ये गंगादेवीने मला काय सांगितलं होतं ते आठवलं बघ. अरे त्या मला म्हणल्या होत्या का जसं आता आख्यानामध्ये घडतं आहे तसंच आता बी घडल हे ध्यानात येईल तुझ्या. मी काय म्हणतो, तो म्हाळसा देवी संगत तांटा करू नकच. नाही म्हणजे पार्वती देवीने जसा गंगा देवीसनी शाप दिला तसा म्हाळसा देवीने तुला शाप दिला तर? पर ते असं कशा पायी करत्याल? हाय का आता पार्वती देवी बी असं काय करतील वाटलं होतंय? हा, तिने बी देवासने अगोदर शाप दिला होता, ध्यानात आहे ना? होय, ध्यानात हाय ते माझ्या. हा, म्हणून म्हणलं कशा पायी वाकड्यामध्ये जायचं. अगं ते तर देव होतं तरी बी त्यासनी शाप मिळालाच ना. मग अहो उगा कशाला काय बी सांगतायसा? बानुताईसने आशीर्वाद आहे देवांचा. अगं होय की, म्या कुठं नाही म्हणलंय तवा. पण आता बानू काय म्हणली का गंगा देवीने तिला सांगितलंय आख्यानामध्ये जसं जसं घडतंय तसं तसं आता बी घडल असं तिच्या ध्यानात येईल. म्हणून म्हणलं तू म्हाळसा देवी संगत टांटा नग करूच. अखेर आज आख्यानातून म्हाळसा देवींना हे कळलंच की पार्वती देवींनी गंगेला शाप दिला होता. आधीच म्हाळसा देवींच्या मनात काय सुरू होतं हे आपल्याला ठाऊक आहे. त्यात आता त्यांना हे देखील कळलं आहे की पार्वती देवींच्या क्रोधामुळे गंगेला अत्यंत कठोर अशा शापवाणीला सामोरं जावं लागलं होतं. देवी, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता यापुढे काय होणार आहे हे महत्वाचं. देवी, तुम्ही नेमका कुठला विचार करत आहात? ह्या आख्यानातून म्हाळसा देवींनी नको तो बोध घेऊ नये म्हणजे झालं. म्हणजे देवी, तुम्ही स्पष्ट बोललात तर ते उत्तम होईल. मला इतकंच म्हणायचं आहे की पार्वती देवींनी गंगेला दुसरं स्थान मिळावं म्हणून आग्रह धरला होता. ही गोष्ट आख्यानातून सगळ्यांना आधीच कळली होती आणि तेव्हापासूनच म्हाळसा देवींच्या मनात देखील हा विचार बळावला. त्यांनी तसं श्री खंडेरायांना सांगितलं देखील होतं. पण त्यांनी अजून कुठलाही निर्णय घेतला नाही हेही आपण जाणतो. आपण त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा तर करतो आहोतच, परंतु केवळ आख्यानातून कथन होणाऱ्या गोष्टींच्या आधारे त्यांनी आपला निर्णय घेऊ नये. आता पार्वती देवींनी गंगेला शाप दिला आहे हे त्यांना आख्यानातून कळल्यानंतर त्यांनी तसाच विचार करू नये म्हणजे झालं. नाही, तसं काही घडणार नाही. काही सांगता येत नाही. केवळ आख्यान ऐकून त्याप्रमाणेच त्यांनी आपले निर्णय घेतले तर या आख्यानाचंच काही प्रयोजन राहणार नाही, इतकंच मला म्हणायचं आहे. म्हाळसा,
देवी तुम्ही? हो, वाटलं आज तुम्हाला भेटावं. आवश्यकता भासली. आवश्यकता कोणाला? हे मी कसं सांगू? परिस्थितीच विचित्र आहे आज. आज आख्यानात जे घडलं ते ऐकल्यानंतर त्यानुसार तुमच्याशी बोलणं महत्वाचं वाटलं मला. आख्यानात जे घडलं ते तुम्हाला ठाऊक आहे का? हो, पार्वती देवीने दिलेला शाप सगळ्यांना आख्यानातून कळला असेल, पण मला ते आधीपासूनच ज्ञात होतं. आणि त्यात त्यांचं काही चुकलं असं मला वाटत नाही. तुम्हालाही असंच वाटतंय ना? माझ्या मनातही हाच विचार आला होता. त्या जेही वागल्या ते अगदी योग्य होतं. कोणत्या पत्नीला आवडेल की तिच्या पतीवर दुसऱ्या कोणत्या स्त्रीचं प्रेम आहे? स्वाभाविक आहे. पण आता तुम्ही काय करणार आहात? मी काय करणार? तुम्हाला काय म्हणायचं हे मला समजलं नाही. म्हणजे इथे काही निराळी परिस्थिती आहे असं वाटतं का तुम्हाला? मला तरी तसं नाही वाटत. गौतम ऋषींनी आवाहन केल्यामुळे गंगा जरी कैलासातून दूर गेली असली ना, तरी ती अंश रूपाने तिथे होतीच. आणि ज्याचा राग पार्वती देवींना अनावर झाला, आणि इथे अंश रूपाने नाही तर पूर्ण रूपाने बानूचं अस्तित्व आहेच. तेच मला असह्य होत आहे. मग आता ह्यावर काहीतरी मार्ग तुम्हालाच काढायला हवा. काय मार्ग काढणार? मी क्षमाशील आहे म्हणून पार्वती देवींसारखा तिला मी शाप दिला नाही असं यांचं म्हणणं आहे. पण माझा त्रास मी कोणाला सांगू? मग मनात साठून राहतं हे सारं. सांगा ना, काय मार्ग काढायचा मी? तिला शाप द्यायचा की कठोरातलं कठोर असं शासन करायचं? आता ते मी कसं सांगणार? तुम्हाला ह्याचा त्रास किती असह्य होतो आहे हे तुम्हालाच ठाऊक आहे. आणि आता नसेलच कुणाला त्याची भ्रांत तर तुम्हीच ठरवावं काय ते. अर्थात हा सर्वस्वी तुमचाच निर्णय आहे. हा, मी याच्यात काही बोलणं उचित नाही. मी आपलीच भेट घ्यायला येत होतो. माधवा, माझी आणि म्हाळसेची भेट झाली आणि म्हाळसेने तिच्या मनात जे काही होतं ते मला स्पष्टपणे सांगितलं आहे. तेही आख्यानाच्या अनुषंगानेच असेल, यात काही शंका नाही. होय, पार्वतीने गंगेला शाप दिला, परंतु म्हाळसेने बानूला आजवर शाप दिलेला नाहीये. तिने असं का करू नये हा प्रश्न तिला पडला आहे. देवा, आख्यानात जे काही घडलं ते आपण जाणतोच, आणि तेच महत्वाचं कारण असेल श्री म्हाळसा देवींनी असा विचार करायचा. आधी केवळ
स्थानाचाच प्रश्न होता. परंतु आता तर तो एका निराळ्या पातळीवर गेला आहे. स्वाभाविक आहे देवा, पण त्या खरंच असं काही करतील? ती असं काही करेल हे ह्या क्षणी सांगता येणं कठीण आहे. देवा, श्री म्हाळसादेवी जो काही निर्णय घेतील त्यावरच आपला पुढचा निर्णय ठरेल. श्री म्हाळसादेवींनी कोणताही असा निर्णय नको घ्यायला ज्यामुळे दीपावलीच्या सणाचा आनंद प्रजेला घेता येणार नाही. माधवा, दीपावलीच्या सणाचा आनंद सर्वत्र साजरा होईल ह्यात शंकाच नाही. परंतु म्हाळसेने असा काही निर्णय घ्यायला नको की जेणेकरून अनर्थ होईल. देवा, माधवा, अजून एक सांगायचं होतं. बोलावे माधवा. देवा, आपण म्हणालात तसं श्री म्हाळसादेवी काय निर्णय घेतील हे अजूनही आपल्याला ठाऊक नाही. पण तरीही त्यांनी नको तो निर्णय घेतला तर काय माधवा? तर यात आपण थेट हस्तक्षेप करावा असं मला वाटतं. माधवा, मी ह्या आधीच म्हाळसेला सांगितलं आहे की ती जो काही निर्णय घेईल तो सर्वस्वी तिचा निर्णय असेल. देवा, माझ्या मनात जे काही आलं ते मी तुमच्या समोर मांडलं. अंतिम निर्णय हा तुम्हालाच घ्यायचा आहे. माही, तू आज आलीस, लय बरं वाटलं बघ मला. भानू, कधीपासून तुला बघावं अशी इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली. आज आख्यानात गंगा अवतरणाचं कथानक संपलं आणि तू खूप अस्वस्थ वाटलीस, म्हणून थेट स्वर्गलोकातून तुला भेटायला आले. काय झालं भानू? कसली चिंता आहे तुला? नाही, ते आख्यानामध्ये गंगा देवीसनी पार्वती देवीनी शाप दिला हे कळलं ना. सवा धरणं का कुणास ठाव, पर मन थाऱ्यावरच नाही बघ माझं. ह्याच काळजीपोटी मी तुला भेटायला आले. भानू, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय माय? हे बघ भानू, म्हाळसा देवींशी वाद होईल असं तू काही वागू नकोस. म्हणजे मॅच चुकीची वागते हाय वय? तू चुकीचं वागली असं मी म्हणत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुझ्या अनावधानाने जर काही घडलं आणि म्हाळसा देवींना त्यांचा राग अनावर झाला तर 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 त्यांनी तुला काही कठोर शासन करू नये. म्हणजे म्या त्यांच्या मोहर जायचंच नाही वय? बानू, शांत हो. मला फक्त एवढंच म्हणायचंय की म्हाळसा देवींना राग येईल असं तू काही वागू नकोस. आजपर्यंत त्यांनी काही कठोर शासन केलं नाही, पण आता नाही, नकोच. आपण असा विचारही मनात आणायला नको. तू त्यांना राग येईल असं काही वागू नकोस. मी हे ध्यानात ठेवल माय, पण मी स्वतःहून त्यांच्या संग बोलाय नाही जात ग. आणि त्या बी येत नाहीत माझ्या संग बोलाय. मग त्यासनी कशा पै राग येईल? कानू, वाद घालून काही निष्पन्न होणार आहे का? पार्वती देवींनी गंगेला शाप दिलाच ना. कलयुगात गंगा अपवित्र होईल असा शाप दिला त्यांनी. किती कठोर शासन आहे. असं काही झालं तर आपण काय करणार? माझं ऐक बानू, नीट विचार कर. तुझ्या भल्यासाठीच मी हे सगळं सांगतेय.
पार्वती देवी, मी आल्याचे तुला जाणवले? मला देखील याचं आश्चर्य वाटतं आहे. का कुणास ठाऊक, पण मला असं वाटलं की तुम्ही आला आहात. आणि बघते तर तुम्ही खरंच आला आहात देवी. मुद्दामच आले तुला भेटायला. मलाही तुम्हाला भेटायचं होतं. मला? का बरे? तुम्ही देवी गंगा यांना शाप दिला हे कथानक आख्यानात सगळ्यांनीच ऐकले आहे. होय, आता साऱ्यांनाच ते कळून चुकले आहे. पण मला जरी तुमचं वागणं योग्य वाटत असलं तरी बाकीच्यांना तसं का वाटत नाही? देवी, सगळ्यांची सहानुभूती देवी गंगा यांना मिळाली आहे असं मला वाटतं आहे. पण मला मात्र तुमचंच वागणं योग्य वाटतं आहे. गंगा माझी ज्येष्ठ भगिनी असूनही मला तसे करणे भाग पडले, कारण ती माझ्या क्रोधाची परिणिती होती. स्वाभाविकच आहे, कोणत्याही पत्नीला असंच वाटेल. महादेव त्यावेळेस काही म्हणाले नाहीत, पण काय देवी? मला नंतर कळून चुकलं की असे व्हायला नको होते. असं का बोलत आहात तुम्ही देवी? तुम्ही जे केलं ते योग्यच केलं. त्यावेळेस ते असेलही, मात्र आता मला हेच वाटते आहे की तसे घडायला नको होते. पण सत्य हेच आहे की अखेर गंगेला कलियुगात हा शाप भोगावा लागणार. काय झाले म्हाळसा? तू अचानक अशी शांत का झालीस? देवी, तुम्हाला राग आला म्हणून तुम्ही देवी गंगा यांना शाप दिला. तुम्ही ते केलं, पण माझी अशी परिस्थिती असताना मी असा निर्णय आजवर घेतला नाही. बानू समोर नसली तरी तिचं अस्तित्व कायम असतं. नकळत मला असं वाटत राहतं की ती जवळच कुठेतरी आहे. म्हाळसा, पण तसे तर होणारच ना, कारण श्री खंडरायांनी बानूशी विवाह केला आहे. तेच घडू नये म्हणून मी यांना शाप दिला होता, आणि यांना त्या शापाला समोरं जावं लागलं. पण तरीही यांनी तिच्याशी विवाह केला देवी. आणि बानू ह्या जेजुरीत आली. हो, ह्याने देखील विश्व कल्याणाच्या हेतूने गंगेला आवाहन केले आणि ती या भूतलावर आली. पण देवी, विश्व कल्याणासाठी श्री महादेवांनी गंगेला आवाहन केले होते, पण यांनी बानूशी का विवाह केला हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही.